कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। प्रामुख्याने वायबी चव्हाण सेंटर पासून या आंदोलनाची सुरुवात झालेली होती, मात्र पोलिसांनी तिथंच त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला। मात्र गनिमी काव्या करत काही राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी मंत्रालयाकडे येण्याचा प्रयत्न केला। आपण समोर पाहतो हीच मंत्रालयाची मुख्य इमारत आहे आणि पोलीस फौजफाटा तैनात असताना अचानकपणे या आंदोलकांनी हे मंत्रालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली। महिला पोलिसांची संख्या प्रामुख्याने या आंदोलनस्थळी कमी आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आंदोलकांनी थेट मंत्रालयाकडे जायचा प्रयत्न केला। आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय यांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं आहे। थेट राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या या रस्त्यावर उतरलेल्या त्यांनी रस्त्यावरच पडून त्यांनी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रामुख्याने महिला पोलीस कमी असल्यामुळेच या आंदोलकांना आवरण्याचं सध्या अवघड जात आहे मुंबई पोलिसांना। आपण पाहतोय की या ठिकाणी जवळपास 30 पेक्षा जास्त महिला आंदोलक जे आहेत त्या आंदोलनाच्या ठिकाणी होत्या। सक्सेना सलगर यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू होतं। आपण पाहतोय गाडीमध्ये ज्या महिलांना घातलंय त्या हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी करतायत, त्या घोषणा देत आहेत सरकारच्या विरोधामध्ये। आणि वायबी चव्हाण सेंटर ते मंत्रालयाचा चौक हे अंतर खरं तर अगदी 100 ते 150 मीटर अंतर आहे आणि ताब्यात घ्यायचा प्रयत्न सुरू असतानाच अचानकपणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी मंत्रालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आपण पाहतोय अचानक ही सगळी धावपळ या ठिकाणी पाहायला मिळाली। महिला पोलिसांची संख्या प्रामुख्याने कमी असल्यामुळेच या महिलांना आवरता आलं नाही। दुसरीकडे आपण पाहतो ही दुसरी पोलीस गाडी या ठिकाणी पुन्हा दाखल झाली आहे की या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आणि या सगळ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला आंदोलक मंत्रालयापर्यंत पोहोचू नये याची खबरदारी खरं तर पोलिसांनी घेतलेली होती। मात्र त्यापूर्वीच या सगळ्यांनी मंत्रालयाकडे थेट जाण्याचा प्रयत्न केला। आपण दुसऱ्या बाजूला व्हिज्युअल्स दाखवू शकतो की कशा पद्धतीनं ताब्यात घेतला। या सगळ्या महिला आहेत, गाडीमध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या या सगळ्या महिला आणि त्यांच्याशी आपल्याला खरं तर बोलता येत नाही। मात्र आपण पाहतो की त्या आक्रमक आहेत आणि एकंदरीतच महिलांवरती वाढते अत्याचार राज्यातले, त्याचबरोबर नीटचं पेपर फुटीचं प्रकरण असेल, या सगळ्या विरोधात हे खरं तर सगळं आंदोलन जे आहे ते करण्यात आलं। आणि आता आपण पाहतोय की परिस्थिती जी आहे किंवा जो तणाव आहे तो आता निवळलेला आहे आणि एकंदरीतच सगळ्या महिला कार्यकर्त्यांना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई। सगळं प्रकरण आपण पाहतोय नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती राष्ट्रवादी काँग्रेसकडून खरं तर हे आंदोलन करण्यात आलं। वायबी चव्हाण सेंटर जे मुंबईमध्ये आहे आणि वायबी चव्हाण सेंटर पासून मंत्रालय अगदी 100 ते 150 मीटरच्या अंतरावर आहे। या सगळ्या आंदोलनादरम्यान झालं असं की पोलिसांनी धरपकड करण्याचा प्रयत्न केला, आंदोलक मंत्रालयाच्या दिशेने धावले आणि मग जास्तीची धावपळ झाली। पोलिसांना सुद्धा पोलिसांसमोर सुद्धा आव्हान होतं, कारण महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कमी उपस्थित होत्या। या युवतींना पोलिसांच्या गाडीमध्ये भरताना पोलिसांना सुद्धा आव्हानाचा सामना करावा लागला। आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी स्वतःच्या गाडीमध्ये भरलेलं आहे आणि त्यानंतर या सर्व आंदोलकांना घेऊन पोलीस इथून निघता आहेत। मात्र एकंदरीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्या या आक्रमक झालेल्या आहेत, हातामध्ये फलक घेऊन आक्रमक झालेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधामध्ये हे आंदोलन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वायबी चव्हाण सेंटरच्या परिसरामध्ये करण्यात आलं आणि पुढे हे आंदोलक मंत्रालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहत होतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधातलं आंदोलन जे मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरच्या परिसरामध्ये सुरू होतं आणि पोलिसांनी केलेला हस्तक्षेप, पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे।